नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेडच्या विकासासाठी प्रभाग क्रमांक 4 मध्ये कमळ पुन्हा फुलणार। भाजपा यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा यांच्या नेतृत्वामध्ये उमरखेड नगर परिषद निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आठवले गट, सत्यशोधक शेतकरी संघ महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ निधीताई नितीन भुतडा व प्रभाग क्रमांक 4 मधील नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार दिलीप मधुकर सुरते व सौ कल्पना शैलेश अनकुळे यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढून नागरिकांशी स्नेहसंवाद करण्यात आला। उमरखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी मतदार बंधू भगिनींना करण्यात आले। यावेळी आमदार किसनराव वानखेडे, माजी आमदार विजयराव खडसे, माजी आमदार नामदेवराव ससाणे, सभापती कृष्णा पाटील देवसरकर, शहर अध्यक्ष अतुल खंदारे, विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट अनिलराव माने, ॲडव्होकेट जितेंद्र पवार, ॲडव्होकेट विजय गुजरे, शैलेश अनकुळे व शक्ती प्रमुख, बूथ प्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवारांची प्रतिक्रिया। क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळालेली आहे। तर तुम्ही कोणतं विजन घेऊन मतदारासमोर आले? भारतीय जनता पार्टीने उमरखेड सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 2025च्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण 13ही प्रभागामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत आणि आम्ही जे आहोत, मी दिलीप मधुकरराव सुरते प्रभाग क्रमांक 4 मध्ये ब मध्ये उभा आहे आणि माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीने दिलेल्या उमेदवार कल्पना शैलेशजी अनकुळे हे सुद्धा माझ्या सोबत आहेत आणि या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार निधीताई नितीनजी भुतडा ह्या आहेत। आणि भारतीय जनता पार्टीने या अगोदर उमरखेड नगर परिषदेवर सत्ता गाजवलेली आहे आणि उमरखेड शहराचा कायापालट करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये उमरखेड शहरामध्ये झालेलं आहे। हे सर्वश्रुत जनतेला माहिती आहे आणि आज उमरखेडमध्ये जे काही उर्वरित कामं चालू आहेत ते भारतीय जनता पार्टीने मागच्या कार्यकाळामध्ये जे निधी उपलब्ध करून दिला आणि ते आज काम होत आहे। या दिशेनं उमरखेड नगरपालिकेतल्या पूर्ण प्रभागामध्ये जे अति अल्पसंख्याक जरी मतदारसंघ असतील, प्रभाग असतील, अशाही प्रभागामध्ये मुस्लिम भागामध्ये सुद्धा चांगले कामं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळामध्ये झालेले आहेत। या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 2 डिसेंबरला या उमरखेड शहरातील प्रत्येक जनता हे भारतीय जनता पार्टीशी आज जोडल्या गेलेली आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वर विश्वास ठेवून जनतेने यावेळेसही असा निर्धार केलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो, ज्या ज्या प्रभागामध्ये फिरतो, त्या प्रभागामध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळत आहे। म्हणून आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही बहुमताने या ठिकाणी नगर परिषदेवर आपला झेंडा फडकवणार आहे, याच्यात कुठल्याही शंका नाही। आणि उमरखेड शहराचा सर्वांगीण विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे आणि या ठिकाणी आमच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार जे आहेत निधीताई भुतडा यांचे पती नितीनजी भुतडा, तसेच या भागाचे आमदार किसनरावजी वानखेडे, माजी आमदार नामदेवरावजी ससाणे, प्रकाश पाटील, माजी आमदार खडसे साहेब आणि हे सर्व लोक या आमच्या पक्षाशी जोडल्या गेल्यामुळे उमरखेड शहराचा निधी कधीही कमी पडणार नाही। म्हणून आम्ही खात्रीने या ठिकाणी सांगू शकतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय होणार आहे। कल्पना शैलेश अनकुळे, प्रभाग क्रमांक 4 मी उभी आहे। भाजपकडून मला कमळ चिन्ह आहे, मला सहकार्य सर्वांना करावे हे विनंती आहे।